अडकलेल्या पर्यटकांसाठी मदत कार्य सुरू आहे। योग्य ती दखल घेतली जाईल। विमानसेवा सुरू झाल्यानंतर सर्व पर्यटकांना आणलं जाईल। विमान उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांची प्रतिक्रिया। मिनिस्ट्रीचा जर विचार केला तर परत आणण्याच्या दृष्टिकोनाने जोपर्यंत विमान सेवा पूर्ववत होत नाही तोपर्यंत आपण त्यांना आता तिथं आणणं हे आहे। पण जशी विमान सेवा पूर्ववत होईल ताबडतोब तिथनं लोकांना आपण आणण्याची व्यवस्था। सातारा जिल्हा परिषदेमध्ये महायुती म्हणून काम करावं, भाजपचे सातारा जिल्हाध्यक्ष आमदार अतुल भोसलेंची प्रतिक्रिया पाहायला मिळते। सातारा जिल्हा परिषदेवर भाजपला वगळून शिवसेना आणि राष्ट्रवादीनं सत्ता स्थापनेसाठी दावा केल्यानंतर भाजपाकडून प्रतिक्रिया देण्यात आली। सातारा जिल्ह्यामध्ये 65 जिल्हा परिषदेच्या जागा आहेत। 65 जागांपैकी 28 जागा अपक्षाचा एक पाठिंबा धरून भारतीय जनता पार्टीला मिळाल्या आणि बाकी सगळ्याच्या सगळ्या जागा ह्या महायुतीच्या विचाराच्या आल्या। त्यामुळे महायुती म्हणून आम्ही राज्यात एकत्र काम करतोय। त्याच पद्धतीने भविष्य काळामध्ये देखील सरकार एकत्र चांगल्या पद्धतीने चालवायच्या बाबतीमधला प्रयत्न हा तिन्ही आपल्या घटक पक्षांचा आहे। सोलापूर जिल्ह्यातील 43 प्रवासी दुबईत अडकले। सर्व प्रवासी हॉटेलमध्ये सुखरूप आहेत। विमान सेवा सुरू होता सर्व प्रवाशांना परत आणलं जाईल। आमदार अभिजित पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली। दुबईत असणाऱ्या त्या 43 लोकांपैकी माढा तालुक्यातल्या आपल्या मोडलीमच्या जे सहकारी आहेत त्यांच्याशी बोललो। सरकारला देखील तसं आम्ही पत्र दिले मुरलीधर मोहोळ साहेबांना, ते लवकरच आपले सर्व प्रवासी त्या ठिकाणी भारतात सुखरूप आणतील याबद्दल निश्चिंत राहू। खाडी देशात अडकलेल्या अहिल्यानगरमधील पर्यटकांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात हेल्पलाईन सुरू आहे। पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी ही माहिती दिली आहे। राज्य सरकारकडूनही मदत केंद्र सुरू आहे। विखे पाटलांनी ही माहिती दिली। जालन्याचे 7 जण दुबईमध्ये अडकलेले आहेत। जालना जिल्हा प्रशासन 7ही जणांच्या संपर्कात आहे। विमानसेवा सुरू होताच मायदेशी परत आणणार जिल्हा प्रशासनाने ही माहिती दिली। मेळघाटमधील अतिदुर्गम भागातून बच्चू कडूंचा संघर्ष यात्रेला सुरुवात झाली आहे। ब्रिटिशांपेक्षाही वनविभाग भयंकर आहे। पाण्याअभावी लोक मरत आहेत। बच्चू कडूंची प्रतिक्रिया। 9 तारखेपर्यंत आम्ही शांत बसू। 9चा जो आमचा महामोर्चा राहील कोणाच्या लक्षात येणार नाही, पण अतिशय प्रचंड ताकदीचा राहील, प्रचंड सरकारला अडचणीचा राहील शकतो। मी गाव असणार बच्चू बिलकुल। त्र्यंबकेश्वरमध्ये सुरक्षा रक्षकाकडून परराज्यातील भाविकाला बेदम मारहाण करण्यात आली। मारहाण प्रकरणी नाशिक ग्रामीणच्या पोलीस अधीक्षकांना चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत। मंत्री गिरीश महाजन यांनी ही प्रतिक्रिया दिली। परराज्यातील लोक इथे दर्शनाला येतील तर त्या मारहाण कशामुळे झाली त्याची चौकशी करा आणि चौकशीअंती जो दोषी असेल त्याच्यावर कठोर कारवाई निश्चित या ठिकाणी केली जाईल। कारण एकाच जणाला 4-5 जण मिळून मारतायत हे काही फार भूषणावं नाही आहे, योग्य नाही आहे। पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे अध्यक्ष जोगेंद्र कवाड यांच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भेट घेतलेली आहे। जोगेंद्र कवाड यांच्या पत्नी रंजना कवाड यांचं निधन झाल्यानंतर ही सांत्वनपर भेट घेण्यात आली। महाराष्ट्रातील सर्व संकट दूर होवोत, होळीत इडापिडा टळो, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया पाहायला मिळते। सर्व लोक एकत्र येऊन होळी उत्सव साजरा करत असतात आणि म्हणून मी पुन्हा एकदा सांगतो की महाराष्ट्रावरची सगळी संकट दूर होत, आपल्या देशावरची सगळी संकट दूर होत। मंत्री गिरीश महाजन यांच्या जामनेरमधील निवासस्थानी पर्यावरणपूरक होळी साजरी करण्यात आली। गिरीश महाजनांनी सपत्नीक प्रतिकात्मक होळी प्रज्वलित करत पूजन केलेलं आहे। अमरावतीच्या अंबादेवी संस्थानासमोर दरवर्षीप्रमाणे यावर्षीही नवसाच्या होळीचं दहन करण्यात आलं। दर्शनाला महिला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। कोकणामध्ये श्रीदेव सोमेश्वर आणि श्रीदेवी करेंजेश्वरी देवस्थान शिमोत्सवाचा जल्लोष पाहायला मिळतोय। चिपळूणच्या पेट मापमध्ये जत्रा जी आहे ती पाहायला मिळत आहे। मुंबईचे मूळ नागरिक असलेले कोळी यांनी 5 कळी समाजाच्या पारंपरिक पद्धतीच्या होळीचा शतक महोत्सव साजरा करण्यात आलाय। वरळी नाका परिसरामध्ये होळीचं दहन करण्यात आलेलं आहे। मालेगावच्या इस्लाम पार्टीचे नेते आसिफ शेख यांनी औरंगजेबाच्या कबरीचं दर्शन घेतलंय। दर्शन घेतल्याच्या निषेधार्थ मालेगावामध्ये होलिका दहन करण्यात आलंय। भाजप शहराध्यक्ष देवा पाटलांच्या नेतृत्वात निषेध आंदोलन करण्यात आलंय। आमदार संग्राम जगताप यांच्याकडून लव जिहादची प्रतिकात्मक होळी पेटवण्यात आलेली आहे।
अहिल्यानगर शहरातील रामवाडीमध्ये होळी साजरी करण्यात आली. कळवा मुंब्र्यामध्ये पाणीच पाणी. अनेक वर्ष ठाणेकर पाण्यासाठी बोंबलत आहेत. आमदार जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया. ठाण्याच्या आजूबाजूला 32,000 कोटी रुपयांचं काम सुरू. त्यातल्या 32 रुपयांचाही फायदा ठाणेकरांना होणार का? आव्हाडांचा सवाल. मुंब्र्यामध्ये घोडबंदरला पाणीच नाही. पाण्याची समस्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे आणि अनेक वर्ष ठाणेकर पाण्याच्या नावाने बोंबलत आहेत. ठाण्याच्या आजूबाजूला जवळजवळ नाही म्हणायला गेलं तरी 32,000 करोड रुपयाची कामं चालू आहेत. पण त्या 32,000 करोड रुपयाचा 32 रुपयाचा फायदा ठाणेकरांना होणार आहे का? नाशिकच्या मालेगावमध्ये लागलेले आयातुल्ला अली खामेनी यांच्या श्रद्धांजलीचे फलक. शिया समुदायाकडून कॅन्डल मार्च काढत खामेनींना श्रद्धांजली. बदलापुरात श्रीरामांचा अपमान करणाऱ्या तरुणीचा जामीन फेटाळला. तरुणीचा फोन हॅक झाल्याची वकिलांकडून प्रतिक्रिया. तर कोर्टाकडून तरुणी पोलंडला पळून जाण्याची आणि पुरावे नष्ट करण्याची भीती व्यक्त. फलटणमध्ये कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी तरुणाची प्रेमाच्या जाळ्यात उडून हत्या. मृतदेह नीरा नदीत फेकला. एकाच कुटुंबातील 4 जण अटकेत. नवी मुंबई पोलिसांकडून 18 कोटी 63 लाखांचे अंमली पदार्थ नष्ट. नशामुक्त नवी मुंबई अभियानाअंतर्गत कारवाई. होळीच्या मुहूर्तावर अंमली पदार्थ नष्ट. पुण्यात 420 लिटर दारू जप्त. वानवडी पोलिसांची मोठी कारवाई. 2.5 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. धुलीवंदनाच्या पार्श्वभूमीवर 12 कॅन जप्त. कल्याण आधारवाडी जेलमधील 2 लाचखोर कर्मचारी एसीबीच्या जाळ्यात. कारागृहात भेट घडवून आणण्यासाठी नातेवाईकांकडून लाचेची मागणी केली होती. बोरिवलीमध्ये दागिन्यांच्या दुकानामध्ये चोरी करणाऱ्या 4 चोरट्यांना अटक. सर्व आरोपी हे दुकानातीलच कर्मचारी असल्याची माहिती. 4 कोटी 65 लाखांचा मुद्देमाल चोरट्यांकडून जप्त. तर बीडच्या शिरसाळा बाजारपेठेमध्ये दहशत माजवणाऱ्या लुटारूंची पोलिसांनी काढली धिंड. याच बाजारपेठेत एका वृद्ध महिलेला चोरट्यांनी लुटलं होतं.